नंदूर मध्यमेश्वर पक्षी अरण्यात सकाळच्या सुमारास भटकंती करणारे गाईड व कर्मचारी यांना 100-150च्या समूहाने दाखल झालेल्या फ्लेमिंगोचे दर्शन झाले असून लवकर दाखल झालेल्या मॉन्सूनबरोबरच फ्लेमिंगोचे रुबाबदार आगमनामुळे नंदूर मध्यमेश्वर पक्षी अरण्यात विहिगम दृश्य पाहायला मिळत आहे। मध्यंतरी वनविभागाने हायफा व पानवेली निर्मूलनाचे केलेल्या कामामुळे अभयारण्यातील पक्ष्यांचे अधिक वास मोकळा श्वास घेत असून फ्लेमिंगोंना उपयुक्त शेवाळे खाद्य म्हणून उपलब्ध झाल्याने परतीच्या प्रवासाने देखील फ्लेमिंगोचा धावा अभयारण्यात मुक्काम ठोकून आहे। अभयारण्यातील स्टोर्क जेट्टी परिसरात त्यांचे दर्शन होत आहे। वातावरणातील बदलामुळे पक्षी स्थलांतर काळ वेळ मध्ये मोठा बदल होत आहे। कदाचित फ्लेमिंगोचे बाबतीतही असेच काही असेल। भरतीचा प्रवास दरवर्षी फ्लेमिंगो नांदूरला येतात पण जूनमध्ये, परंतु यावर्षी त्यांचे परतीचे प्रवास जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।